नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, हल्ली आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये अत्यंत अवेअर झालेलो आहोत. किंबहुना आपलं स्वास्थ्य आणि आपलं सौंदर्य याचा परस्परांशी घनिष्ठ असा संबंध आहे या बाबतीत आज तळागाळापर्यंत जागरूकता निर्माण झालेली आहे. पूर्वी अगदी ओकेजनली सभा किंवा समारंभाला आपण तयार होत असतो किंवा ब्युटी पार्लर्समध्ये जायचं असतं, अशा प्रकारचा एक प्रघात होता. परंतु हल्ली आपल्याला रोज अप टू डेट राहायचंय, आपल्याला चांगलं दिसायचंय आणि त्यामुळे आपल्या स्वास्थ्याची आपण नीट काळजी घेतली पाहिजे या बाबतीमधली जागरूकता हल्ली वाढलेली दिसून येते. आणि म्हणूनच सौंदर्य शास्त्रामधली जी व्याप्ती आहे ती देखील दिवसेंदिवस आपल्याला वाढलेली बघायला मिळते. साहजिकच तरुणांचा या क्षेत्राकडे एक गांभीर्याने व्यवसाय म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोही वाढत चाललेला आहे. थोडंसं ज्ञान, थोडंसं स्किल, थोडासा अभ्यास आणि चिकाटी असेल तर आपण पैसा, नाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान या क्षेत्रातनं कमवू शकतो, हे आता तरुणांनी खूप चांगलं हेरलेलं आहे. मंडळी, ओशोंनी असं म्हटलंय की आपण या जगात आल्यानंतर हे जग जितकं सुंदर होतं ना त्याहीपेक्षा थोडंसं अधिक सुंदर हे जग सोडताना आपण बनवायला हवं. खरोखर ब्युटिशियन ॲज अ प्रोफेशन जे मंडळी करतात ते दररोजच या जगाला सुंदर करण्याचंच काम करत असतात, नाही का? त्यामुळे या प्रोफेशनला किंवा या व्यवसायाला गांभीर्याने घ्यायचं असेल तर नेमकं आपण काय करायला हवं, कुठलं शिक्षण घ्यायला हवं, आपण हा व्यवसाय म्हणून निवडत असताना कुठले निकष बघायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची पण काळजी घेणं, विचार करणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या कार्यक्रमातनं आपल्याला याच विषयी जाणून घ्यायचं आहे. कार्यक्रमाचा विषय आहे सौंदर्य आणि स्वास्थ्य ॲज अ करिअर. याविषयी माहिती देण्यासाठी आम्ही तेवढ्याच तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे. मंडळी, ज्यांनी एक अख्खी पिढी सौंदर्य तज्ज्ञांची घडवलेली आहे अशा माया परांजपे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांचा या विषयातला दांडगा असा अनुभव आहे. त्यांनी परदेशात जाऊन याविषयीचं शिक्षण घेतलेलं आहे. अशा माया परांजपे ताईंकडनं आज आपण जाणून घेऊयात की ॲज अ करिअर म्हणून निवडत असताना आपण नेमका काय बरं या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तेव्हा कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. मागील अनेक भागांपासून आपण आम्हाला सौंदर्य शास्त्राच्या संदर्भातल्या विविध गोष्टी अतिशय छान उलगडून सांगत आहात. आज अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपला, कारण आज मुलांचे खूप ओढा दिसतोय या क्षेत्राकडे एक गांभीर्याने करिअर म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनातनं. पण हल्ली स्वास्थ्य आणि सौंदर्य यांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे हे लक्षात आलेलं आहे, खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये सुरुवातीलाच मला जाणून घ्यायचं आहे की काय सांगता येऊ शकतं या संदर्भामध्ये. ही एक वेलनेस इंडस्ट्री म्हणून क्रिएट झालेली आहे. पूर्वी फक्त पार्लर्स, हेअर ड्रेसर्स असे त्याचे भाग होते, बरोबर. पण आज वेलनेसचा अर्थ असा आहे की संपूर्ण शरीराचं स्वास्थ्य. आणि वेलनेस इंडस्ट्रीच्याच कनेक्शनमध्ये स्पा हे आपण ऐकतो आहे. खरं, आज स्पा हा एक कॉइन वर्ड झालाय. 10 वर्षापूर्वी जिम हा कॉइन वर्ड होता, आज स्पा हा कॉइन वर्ड झाला. खरंय, खरंय, अगदी खरं. म्हणजे 10 बाय 10च्या रूमला सुद्धा आजकाल स्पा म्हटला जातो. खरं सांगायचं तर ही जी जगभरची इंडस्ट्री आहे, सगळ्या करिअर्सचा आपण जर विचार केला तर पैसे ही गोष्टच आपण त्याच्याकडे जास्त बघतो. एम फॅक्टर हा फार महत्वाचा असतो. आणि या इंडस्ट्रीमध्ये आज बिलियन्स ऑफ डॉलर्स जगभरची लोक घालतात. कॉर्पोरेट्स, इंडिव्हिज्युअल्स आणि ह्या लेवल्सचे लोक पैसे घालतात. याचं कारण ही इंडस्ट्री अगदी तळागाळापर्यंत पोचलेली आहे. त्याची जरुरी काय आहे हे माहिती झालेलं आहे. त्यामुळे करिअर आणि व्यवसाय म्हणून ह्या इंडस्ट्रीमध्ये उतरणं हे फार मुलामुलींनी फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे. खरं, कारण फक्त आपल्याच देशात नव्हे पण संपूर्ण जगभर ह्या मुलांना ह्या करिअरचा उपयोग होणार आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला हवी. बरोबर आहे. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मुली, पर्टिक्युलरली मुली, कारण मुलं आता गेले 10 वर्ष मुलं पण ह्या इन्व्हॉल्व फार आहेत, त्यावेळेला पेरेंट्स मुलींना घेऊन यायचे आणि म्हणायचे की अहो हिला ना अभ्यासात लक्ष नाहीये, कॉलेजमध्ये जायचं नाहीये म्हणून आम्ही तिला हे शिकवतो, पार्लरचा कोर्स करतोय. ही गोष्ट अगदी संपूर्णपणे चुकीची आहे. हे आपण आता करिअर म्हणून जेव्हा बघतोय त्यावेळेला आपल्याला समजेल.
खरंय, कारण आज फक्त थोडंसं बाह्य दिसणं किंवा मेकअप एवढ्यापुरतं हे मर्यादित राहिलं नाहीये, तर हे खूप डीप शास्त्र आहे, हे आज सिद्ध झालेलं आहे. पण मॅडम, मग आता याच्यात नेमका विचार करायचा, मला करिअर म्हणून निवडायचं आहे आता हे क्षेत्र, असा जेव्हा एखादी मुलगी विचार करते, तेव्हा खऱ्या अर्थाने तिने स्वतःचं पण एक आत्मपरीक्षण करायला हवं असं वाटत नाही का? म्हणजे जसं आपण आता सांगितलं की पालक घेऊन येतात म्हणून कोर्स केला आणि मग काहीतरी एखादं छोटंसं पार्लर उघडलं, इतपुरतंच मर्यादित असायला पाहिजे का? किंवा काय विचार व्हायला हवा एकंदरीतच? साधारणपणे आपण आपली ॲप्टिट्यूड टेस्ट करावी. हां. आणि ॲप्टिट्यूड टेस्ट ही तुम्ही 12वी नंतर, 10वी नंतर, कॉलेज नंतर ही आपल्याला करू शकता. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवावृत्ती. अरे वा. हां. मुलींना हातामध्ये चहाचा कप मिळतो, मुलांना पण मिळतो. या इथे क्लायंटच्या चेहऱ्यावरचा घाम पुसायचा आहे, ही गोष्ट सेवावृत्तीने जोपर्यंत तुम्ही करत नाही क्षेत्रात येऊच शकत नाही. अगदी खरंय. पेडिक्युअर करताना पाय हातात घेतल्यावर बाई ग मी पायाला हात लावणार नाही असं जर तुम्ही म्हणणार असाल तर ह्या क्षेत्रात येऊच नका. कारण तुम्ही ब्युटिफिकेशन करणार आहात, ह्या ज्या वेळेला गोष्टी लक्षात येतात. खरंय. बॉडी रिलेटेड ज्या वेळेला तुम्ही काम करता, वॅक्सिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जेवढ्या नर्सिंगमध्ये सेवावृत्तीने केल्या जातात तेवढ्याच आत्मीयतेने आणि त्याच्यामध्ये सौंदर्यदृष्टी ठेवून करणं, हे जोपर्यंत मुलींना आणि मुलांना येत नाही तोपर्यंत या व्यवसायाचा विचार करू नये. खरंय, अगदी खरंय. कारण ग्लॅमर हा जो पार्ट आहे, ह्या ग्लॅमरच्या मागे किती कष्ट आहेत, त्याच्यातली सगळ्यात पहिली ही सेवावृत्ती ही फार महत्वाची आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही सेवावृत्तीचा जेव्हा मुद्दा काढलेला आहे, आणखी एक मुद्दा असा वाटतो मॅडम की आणखी स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं असेल तर शेवटी मला त्याच्यातलं काय आवडतं हाही एक मुद्दा महत्वाचा नाहीये का मॅडम? आता त्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर नंबर 2 येतो, हे म्हणजे आपल्यातली असणारी आर्टिस्टिक टॅलेंट. एक्झॅक्टली. खरं. शास्त्र जरी आहेच आहे, पण आज हेअर ड्रेसिंग घेतलं, मेकअप घेतला, नेल आर्ट घेतलं किंवा इवन स्किल ऑफ मसाज म्हटलं तरी ह्याच्यासाठी तुमची आर्टिस्टिक जीन्स असले पाहिजे. अगदी खरंय, अगदी खरंय. किंवा लहानपणापासून आर्टची आवड असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यामध्ये नक्की आर्टिस्टिक टॅलेंट आहे का? आता काय होतं, प्रत्येक जी मोठी स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये मी आता जी बोलतीये हे सगळं ऍप्टिट्यूड मध्ये येतं. बरं. पण त्याला जाण्याच्या अगोदरही स्वतःला स्वतःचं परीक्षण करता येतं की मला आवडतं का? म्हणजे मुली शिवणकाम, विणकाम, रांगोळ्या काढतात, मेहंदी काढतात. मेहंदी इज वन पार्ट. पण ते करत असताना मी मेकअपला जायला किंवा हेअर ड्रेसिंगला जायला किंवा नेल आर्टला जायला मला ही आर्टिस्टिक आहे का टॅलेंट? किंवा शेवटी कारण काय पेंटिंग आहे, कॅनव्हासवर करता काय किंवा फेसवर करता काय? तर त्यामुळे नेक्स्ट ऑन द लाईन इज आर्टिस्ट. बरोबर आहे. आणि याच्यातही बरेच क्षेत्र आहेत. आज खूप अगदी दररोज मला वाटतं मॅडम ह्याच्यामध्ये नवनवीन शाखा निर्माण होताना आपण बघतोय हल्ली. तर त्यामुळे त्यातली आपल्याला कुठली चूज करायची? आणि एक गोष्ट नाही, शाखा चूज करताना पहिल्यांदा सगळ्यात गोष्टींना आपण स्वतः कसे आहोत हे अत्यंत महत्वाचं आहे. यू हॅव टू बी फिट, ऍब्सोल्युटली फिट फॉर दिस बिझनेस. एक्झॅक्टली. चेहऱ्यावरती भरपूर पिंपल्स आहेत, तुम्ही पिंपल ट्रीटमेंट सेल नाही करू शकत. तुम्ही जर का स्वतः जाड्या असाल, स्लिमिंग ट्रीटमेंट तुम्ही नाही सेल करू शकत. बरोबर आहे. स्वतःचे कसे तरी केस ठेवून तुम्ही हेअर ड्रेसर होऊ शकत नाही. आणि गबाळ्या जाऊन तुम्ही मेकअप आर्टिस्ट किंवा फुल प्रोफेशनल होऊच शकत नाही. अगदी. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आमच्या समोर उपस्थित आहे मॅडम. कारण कित्येक वर्षापासून आम्ही आपल्याला बघतो आहोत, तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे. खरंच एका ब्युटिशियनसाठी हा पॉइंट किती महत्वाचा आहे? फार महत्वाचा आहे. कारण मी जर का काही ऍडवाइस करत असेल तर मी आय हॅव टू बी लाईक दॅट. बरोबर आहे. नाही तर तुमचं कोण ऐकणार आहे? अगदी खरं. जर का तुम्ही काही जे बोलता आहात, म्हणजे तुम्ही जेव्हा शिकवता ते तुम्हाला घरी ते प्रीच करावंच लागतं स्वतःला. आणि त्याच्यातला आणि एक दुसरा मुद्दा पुढचा हा डिसिप्लिनचा आहे. एक्झॅक्टली. व्यावसायिक शिस्त ही करणं अत्यंत आवश्यक आहे वयाच्या 12वीत किंवा 10वी पासून. बरोबर आहे. ह्या व्यवसायामध्ये तुम्ही जर का 9 वाजता जर का पार्लर, अगदी घरातलं पार्लर आहे, 9 वाजता उघडत म्हणलात आणि तुम्ही 9:30 पर्यंत स्वतःच रेडी नसाल, खरंय, तर काहीच उपयोग नाहीये. म्हणजे त्याला प्रोफेशनली अनसक्सेसफुल आहात. अगदी बरोबर. आज आपण कॉर्पोरेट लेव्हलची म्हणजे बाहेर पडल्यावर लाखांनी सॅलरी मिळणारी शक्यता आहे या व्यवसायात. पण मग अशा वेळेला तुमचे 8 तास नाही काम करत तुम्ही
तुम्ही 12 तास काम करता. बरोबर आहे. तुम्हाला 9 वाजता जायचं असेल तर तुम्हाला 8 वाजता 8:30ला तिथे पोहोचून सगळं रेडी करावं लागतं. पर्टिक्युलरली ज्या बायका मॅरेज, डिलिव्हरीज, चिल्ड्रन अशांना टाइम मॅनेजमेंट हे जर नाही जमलं तर तुम्हाला या व्यवसायात नाही उतरता येणार. खरंय, अगदी खरंय. तुला जर ब्राईडला जायचंय आणि जर का 7 वाजता जायचंय आणि तू जर का आजारी पडलीस त्यावेळेला किंवा टायमात गेली नाहीस तर तिला असं वाटतं माझं सगळं आयुष्याचं नुकसान झालं कारण माझ्या ब्रायडल मेकअप केला नाही. ही शिस्त ही अगदी अंगी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. खरंय. म्हणजे मॅडम तुम्ही सुरुवातीलाच या व्यवसायाचं आपण खरं तर व्यवस्थित सगळं शास्त्रशुद्ध आपण बघणार आहोत आजच्या कार्यक्रमात की यात काय काय शिकायचं आहे ते डेमोच्या स्वरूपात नाही आपण प्रेक्षकांना दाखवणार नाही. पण त्याच्याही आधी एक गोष्ट फार आणि महत्वाची आहे की हे सगळं माझ्यात आहे. बरोबर. पण जर का माझं शिक्षण मी 2 आणि 3 दिवस घेतलंय आणि मग काहीतरी सुरू केलंय. बरोबर. शरीरशास्त्र, विज्ञान, संपूर्ण शरीराचा अभ्यास, अरे वा, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फूड अँड न्यूट्रिशन, कॉस्मेटिक केमिस्ट्री, फिजिक्स, मॅनेजमेंट, हे सगळं ह्या विषयातलं पहिल्यांदा शिकायला हवंय ऍज अ थिअरी. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं छोटं घरातलं पार्लर असेल तरी सुद्धा ह्या सगळ्या विषयांची थिअरॉटिकल नॉलेज तुम्हाला असेल तरच तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज त्याच्यामध्ये चांगलं झळकू शकेल. म्हणजे वाटतील ते प्रश्न विचारले तरी सुद्धा तुम्हाला त्याचं शास्त्रीय उत्तर देणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. आणि हे सगळं माहिती असेल तरच तुम्हाला एक कम्युनिकेशन स्किल पण येऊ शकतं ना मॅडम, जे या व्यवसायासाठी आवश्यक आहे. आत्मविश्वास जो आहे हा तुम्हाला थिअरी केल्याशिवाय नुसत्या प्रॅक्टिकलनी येणार नाहीये. खरंय. म्हणजे प्रॅक्टिकल सोबत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत का असं तरुणांनो मंडळींनो हे स्वतःशी जरा थोडंसं बघा आणि मगच या व्यवसायाचा विचार करा. हे लक्षात ठेवायला. या लोकांना असं वाटतं मेकअप आर्टिस्ट असेल अभ्यास काय करायचंय, शिकलं जातं. असं नाहीये. मेकअप आर्टिस्टला सुद्धा भरपूर अभ्यास करावा लागतो. हेअर ड्रेसरला सुद्धा भरपूर अभ्यास करायला लागतो. बाकी ब्युटीवाल्या लोकांना तर करावाच लागतो. खरंय. कारण ज्या स्किनला तुम्ही हात लावताय त्या स्किनचं जर संपूर्ण नॉलेज नसेल तर तुम्ही क्लायंटला चिटिंग करताय. खरंय, अगदी खरंय. म्हणजे तुमचं विदाऊट शास्त्र किंवा विदाऊट थिअरी जे लोक शिकवतात ते मी म्हणेन ते विद्यार्थ्यांना पण चिटिंग करतात. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे तुम्ही महत्वाचा मुद्दा सुरुवातीलाच हातात घेतलेला आहे मॅडम की हे कुठलं तरी टाइमपास म्हणून कोर्स केला आणि पार्लर उघडलं इतकं सोपं नाहीये. तर हे खूप शास्त्रशुद्ध असं शास्त्र आहे आणि त्याच्याकडे तेवढ्या गांभीर्यानेच बघितलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मी जी मुलगी करते तिच्याही पेक्षा जी लोक जात आहेत तिथे, पुरुष काय किंवा बायका काय, आज बायकांना एक साडी घ्यायची तर 10 दुकानं फिरतात. खरंय खरंय. पण जर का कुठे ब्लीच करायचं असेल तर जस्ट सोसायटीमध्ये आहे म्हणून ब्लीच सारखी गोष्ट विदाऊट इव्हन विचार न करता करून घेतात आणि मग कितीतरी वेळेला आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. अगदी खरं मॅडम. क्लायंट अवेअरनेस असायला हवा. बरोबर. तुम्ही इतकं छान सुरुवातीला सांगितलंय. मला वाटतं आता प्रत्यक्ष क्लासरूम मध्ये जाऊन हे सगळं बघणं गरजेचं आहे. काय क्लासरूम मध्ये घडतं ते जर आम्हाला बघण्याची उत्सुकता आहे. बघूयात का? आणि आपण ज्या वेळेला क्लासरूम म्हणतो ते आता तू बघशील मेकअपचा हा पार्ट आहे आणि हा मेकअपचा पार्ट जरी असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कितीतरी थिअरी किती इन्व्हॉल्ड आहे ह्याची तुला साधारणपणे कल्पना येईल. क्लासरूम मध्ये तुला दिसत आहेत की सगळ्या प्रकारचे अॅनाटॉमीचे सगळे चार्ट्स म्हणजे चेहऱ्याचे, बॉडीचे हे सगळे अत्यंत असणं आवश्यक आहे. मेकअप हा फक्त डेमॉन्स्ट्रेशननी दाखवला जात नाही. बरं. मेकअप सारखी जी दृश्य गोष्ट आहे ती ही खूप थिअरॉटिकली शिकावी लागते. आणि जे चांगले मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांचे 2-2 वर्षाचे मोठे कोर्सेस असतात आणि त्याच्यामध्ये बरेचसा पार्ट हा ते थिअरी शिकतात. तर त्यामुळे आपल्याला जे साधं मेकअप म्हणजे काय काही नाही वाटत. मी उदाहरण घेतलंय. अशा सगळ्या आपण ज्या अनेक आर्ट आता जे बघणार आहोत ह्या सगळ्याला बेसिक बॅकग्राऊंड ऑफ थिअरी असणं आवश्यक आहे. आता ते आपल्याला नीट चार्टमध्ये दिसत नाहीये पण ह्या चार्टमध्ये मेकअपच्या अगोदरच टेक्स्चर्स, चेहऱ्याचे आकार ह्या अनेक गोष्टी पहिल्यांदा थिअरॉटिकली शिकवल्या जातात विथ पिक्चर्स आणि विथ ऍक्च्युअल मॉडेल्स. अच्छा. त्याच्यानंतरचे जो आपण असे बरेचसे जे पार्ट आहेत ते आपण थोडेसे आपण डिस्कस करूया. बरोबर. कारण मेकअपच्याच बरोबर आपल्याला ह्या फील्डमध्ये
आपल्याला चार्ट मागून बघू, पण ह्या फील्डमध्ये आपले जे गोष्टी आहेत ह्या सगळ्यात पहिले ब्युटी. ब्युटीमध्ये आपण बेसिक ब्युटी घेतो. अच्छा. त्याच्यानंतर ऍडव्हान्स्ड ब्युटी म्हटलं जातं. बरं. त्याच्यानंतर मेडी एस्थेटिक्स म्हटलं जातं. बरं. दुसरा पार्ट आला तो हेअरचा आला. हेअरमध्ये बेसिक हेअर घेतला जातो, ऍडव्हान्स हेअर घेतला जातो, ट्रायकॉलॉजी घेतलं जातं. आता तू बघशील क्लासरूम मध्ये सगळे चार्ट्स असतात, म्हणजे हे चार्ट शिकवले जातात, नसते शो साठी नाही आहेत. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत हेअर जरी करायचं असेल किंवा ब्युटी करायचं असेल तरी सुद्धा त्याची अतिशय इन डेप्थ नॉलेज असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला आपण वर बघतो ऍक्च्युअली. तिसरा जो पार्ट येतो हेअर नंतरचा, हा म्हणजे संपूर्ण बॉडीचा. अच्छा. बॉडी थेरपी. याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाज दाखवले जातात. बरं. त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो स्पाचा. त्याच्यामध्ये संपूर्ण टेक्निक शिकवलं जातं. त्याच्यानंतर आहे ते न्यूट्रिशन आहे. बरं. त्याच्यानंतर आहे ते कॉस्मेटिक केमिस्ट्री आहे. हे सगळे जे पार्ट्स आहेत हे सगळे पार्ट ह्या वेलनेस याच्या अंतर्गत आहे. बरोबर. आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे हा म्हणजे मॅनेजमेंटचा पार्ट आहे. ओके. मॅनेजमेंटमध्ये पार्लर मॅनेजमेंट, हेअर ड्रेसर्स मॅनेजमेंट, स्पा मॅनेजमेंट, ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टी ज्या आहेत, तुम्हाला मॅनेजर जर व्हायचं असेल. पण म्हणजे मॅडम तुम्ही एवढे जे सगळे प्रकार सांगताय त्याचं पण एक स्वतःच स्वतंत्र अशी शाखा आहे प्रत्येक गोष्टीची. प्रत्येक गोष्टीची वेगळी शाखा आहे. बरोबर. आणि आपण जसं पहिल्यांदा म्हणतो ते सगळीकडे आपण नाही उड्या मारू शकत. खरंय. पहिल्यांदा तुम्हाला बेसिकला जायला पाहिजे. म्हणजे बेसिक म्हणजे मसाज आणि हे आपल्याला आलंच पाहिजे ना प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे पहिला तुम्हाला बेसिकला आपण जे डे टू डे पार्लर मध्ये जे बघतोय ना, म्हणजे आम्ही गेलो की पार्लर मध्ये मसाज आणि फेशियल हा एक सगळीकडे असणारा कॉमन भाग आहे. तर तो आपल्याला शिकायलाच पाहिजे ना सुरुवातीला. शिकायला म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला पाहिजे. खरंय. आपल्याला नुसता मसाज असं म्हणून हातावरती तेल घेऊन आपण तोंडाला चोळलं तर त्या मसाजला शास्त्रीय दृष्ट्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने काही अर्थ नाही. त्यामुळे ते प्रत्यक्ष बघूनच ठरवूयात का की कशा पद्धतीने शिकायचं. आपल्याकडे घरी पण सुईणी वगैरे सुद्धा आपल्या पूर्वी मसाज करत असत, पण त्या मसाजमध्ये आणि शास्त्रीय मसाजमध्ये फार फरक आहे. जेव्हा तुम्ही मसाज करता त्यावेळेला मला परत सांगावंसं वाटतं की संपूर्ण चेहऱ्याच्या बोन्स, मसल्स आणि स्किन याचा सुरुवातीला अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर स्किनचं संपूर्ण अनालिसिस केलं जातं. तुम्हाला कुठल्या प्रकारची स्किन आहे हे पहिलं लिहिलं जातं, क्लायंटला सांगितलं जातं. म्हणजे हे व्हायला पाहिजे. दिस इज अ पार्ट ऑफ अ प्रोफेशन. तुम्ही आल्यानंतर नुसतं फेशियल करा म्हटलं आणि जर का कोणी तसं फेशियल केलं तर ते इट इज नॉट अ प्रोफेशनल फेशियल होतं. सिंपल गोष्ट आहे. आपण ब्युटीच्या वेळेला आपण दाखवलं होतं की जेव्हा आपण मसाज करतो त्याची पण सिस्टीम आहे आणि प्रोफेशनली करताना ती त्यांना शिकावीच लागते. खरंय. आणि तुमच्या त्वचेचा पोत कोणता आहे हे ओळखूनच तुमच्यावर आणि परत तुम्हाला कुठलं प्रसाधन वापरायचंय. एक्झॅक्टली. कॉस्मेटिक इज अ पार्ट ऑफ दिस ब्युटी. जर का कुठलंही प्रसाधन घेऊन तुम्ही डोळा म्हणजे अनड्यू प्रेशरनी जर का चोळायला लागलात तर त्याचे अलर्जिक इफेक्ट होतील. बरोबर. मी तेच म्हणणार होते, त्या मुद्द्याकडे येणार होते मॅडम, की नुसतं क्रीम घेऊन चोळणं हा प्रकार म्हणजे फेशियल नाहीये, तर त्याच्याबरोबर ते जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सचाही नीट विचार केला गेला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आता म्हणजे आपण जे बघतोय हा जो सगळा मसाज आहे आपण दाखवताना फक्त नेक पर्यंतच दाखवतोय, पण केला जातो ऍक्च्युअली बस्ट लाईन पर्यंत केला जातो. त्याच्यानंतर बॅक शोल्डर पर्यंत केला जातो. हे आपण जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह दाखवतोय, पण हा फार एक तासाभराचा मसाज असतो. अगदी बरोबर आहे. ते कुठेतरी खुर्चीवर बसून, कुठेतरी साध्या खुर्चीवर बसून, कुठल्या तरी क्रीमनी आणि कसं तरी जर केला तर मला तर वाटतं की ते चेहऱ्याला उपायापेक्षा अपाय जास्त. अगदी बरोबर आहे. विचार फक्त क्लायंटनी करायला पाहिजे की मी काय करून घेते आहे. म्हणजे तुमच्या या सांगण्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की जसं एखाद्या सौंदर्य तज्ञाला या सगळ्या गोष्टी माहिती हव्यात तशा आज सर्वसामान्यांना देखील माहिती हव्यात, क्लायंटला सुद्धा माहिती हव्यात. डेफिनेटली. आणि जी चांगली प्रोफेशनल आहे ते इव्हन युनिसेक्स सलून मध्ये सुद्धा पुरुष आणि बायका यांच्या सुद्धा म्हणजे इट्स अ युनिसेक्स बिझनेस. बरोबर आहे. अगदी खरं आहे. प्रत्येक क्लायंटला तुम्ही ज्या वेळेला काय जी गोष्ट करता, तुम्ही फेशियल करताय, बॉडी मसाज करताय, हेड मसाज करताय, त्याचं अनालिसिस होणं आवश्यक आहे.
तुझी स्किन, तुझे हेअर, तुझी बॉडी हे सगळं क्लायंटला समजायला हवं आहे. समजल्यानंतर त्यांनी काय लावायचंय हा होम केअरचा भाग हा पहिला व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. अगदी खरं. कारण होम केअर जर नसेल तर मग काहीच उपयोग नाही. खरी गोष्ट काही तुम्ही मॅजिक नाही करत. बरोबर. जे आपण करतो आता हे बघ, आता साधा हा जो आपण पॅक लावतो, फेशियल म्हणजे काय आहे? फेशियल म्हणजे 5 स्टेप्स मध्ये केलं गेलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये क्लेन्झिंग येतं, डीप क्लेन्झिंग येतं, फेस मसाज येतो, फेस पॅक येतो आणि टोनिंग येतं. सो हेच संपूर्ण पॅकेज आहे. खरंय. आणि हे जे पॅकेज आहे हे असंच्या असं आपल्याला घरी करता येतं. आपण होम केअर मध्ये पाहिलंय, प्रोग्राम तो पाहिला, या प्रत्येक गोष्टीचं आपण होम केअर दिलेली आहे. त्यामुळे जर तू नुसतंच फेशियल, लग्नाला जायचंय, फेशियलला गेली, 2 दिवस फेशियल चांगलं दिसलं, तिसऱ्या दिवसापासून काहीच नाही होणार. खरंय. कारण काय ते फेशियलचा कंटिन्युटी पाहिजे ना. बरोबर. पण हे कुणाचं आहे? हे व्यावसायिकाची जबाबदारी आहे. होम केअर सांगणं ही पण ज्या ब्युटिशियन्स फेशियलचे पैसे घेतात त्या ब्युटिशियननी सांगणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. मग या गोष्टीवर एक मनात प्रश्न आला मॅडम, थोडासा मध्ये विचारावासा वाटतो आपल्याला, की क्लायंटनी सुद्धा आपण कुठल्या ब्युटिशियनकडे जातोय, आपण कुठे जाऊन ट्रीटमेंट करतो, एक जसं आपण म्हणतो ना की आता एक आपल्या घरातलं दवाखाना किंवा डॉक्टरला आपण जसं एक फॅमिली डॉक्टर म्हणतो तसा ब्युटिशियनचा पण विचार करायला हवा. आणि विचार करताना मी आत्ताच सांगितलं ना, बायका साड्या घेताना 10 दुकानं पाहतात, पण स्वतःचा चेहरा तुम्ही कुठल्याही मुलीकडे कसा देऊ शकता? अगदी बरोबर आहे मॅडम. निदान विचार तरी करा की बाबा तिच्याकडे कोण जाऊन आलाय, बरोबर आहे, त्याचे उपाय झालेत का, किंवा यु नो इट्स ऍक्च्युअली तिचं काम ही बेस्ट ऍडव्हर्टाइजमेंट असते. बरोबर आहे. आपण चेहऱ्याच्या फेशियल विषयी किंवा मसाज विषयी बघितलं. आज फक्त चेहरा सुंदर ठेवणं हा एवढाच भाग राहिलेला नाहीये. लोक जागृत झालेत मॅडम, आणि आज हातापायांची म्हणजे थोडक्यात मॅनिक्युअर पेडिक्युअर करण्याकडे कल देखील वाढलेला आहे. तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडणार. मोठा तो व्यवसाय आहे. म्हणजे नुसतं हँड्स अँड फीट ट्रीटमेंट ह्याच्यावरती संपूर्ण तुमचं पार्लर चालू शकतं. बरोबर आहे. सो मॅनिक्युअर हे इज जस्ट अ मायनर थिंग. म्हणजे मायनर थिंग म्हणजे काय की आपण मॅनिक्युअर करतो आणि हे आजकाल म्हणजे सर्जन पासून ते जज पर्यंत ह्या सर्व व्यावसायिकांना जरुरीचा असणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण बरी बायका दाखवल्या असल्या तरीही पुरुषांच्या मध्ये मॅनिक्युअर पेडिक्युअर हे करून घेणं हे कॉर्पोरेट लेवलला इम्पॉर्टंट धरलं जातं. डर्टी नेल्स इज नॉट अ पार्ट ऑफ अ ग्रूमिंग. यू रिक्वायर टू बी हे आपण आता बघतोय. आता हे सुद्धा संपूर्ण मॅनिक्युअर मध्ये आपण अनेक गोष्टी वापरतो. या सर्व आयुधांचा अभ्यास, हे कशासाठी वापरतात, का वापरतात, त्याच्यामुळे काही हार्म होतो का, आणि हे आपल्याला दर आठवड्याला म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या करून घेता येतं. बरं. पण ह्या गोष्टी तुम्ही घरी पण करू शकता. अगदी. म्हणजे ती ज्या मुली आता सगळ्या ज्या फ्रंट ऑफिस आणि ह्या ज्या आहेत ह्या लोकांना तो करावा लागतो ना. तो बरोबर आहे आणि जरुरीची गोष्ट आहे. अगदी खरं. म्हणजे मॅनिक्युअर म्हणजे हँड्स, आणि आजकालचं तुम्हाला माहितीये की पेडिक्युअर, थायफूट, फूट मसाज, अनेक आपण बोर्ड वाचतो. खरंय. तुम्ही त्या मुद्द्याकडे आलेलाच आहात, तर मग त्याही विषयी आम्हाला माहिती हवी आहे मॅडम. बरोबर. आपण त्याचा जर डेमो पाहिला तर तुम्हाला दिसेल पेडिक्युअर म्हणजे फीट केअर. बरोबर. आपण हँड मसाज अजून मॅनिक्युअरच बघतोय, पण त्याच्यामध्येच पार्ट आहे. त्याच्यामधला पण हा जो मसाज आहे हा मसाज सुद्धा शास्त्रशुद्ध मसाज असायला हवा. बरं. तो केला जातो ऍक्च्युअली शोल्डर पर्यंत. तर पेडिक्युअर मध्ये ही बेसिक पेडिक्युअर झालं. ओके. यु नो क्लिनिंग, त्याचे नेल क्लीन करणे, शेप देणे त्याला, हा सगळा जो पार्ट आहे हा नॉर्मल पार्ट झाला. बरोबर. आणि त्याच्यानंतर ह्याच्या पुढचे जे सगळे जे त्याला पॅम्परिंग म्हणतात, फीट पॅम्परिंग, हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाज असतात. आणि फक्त मसाज हे आजकाल तुम्ही बघाल तर साऊथ ईस्ट एशियामध्ये थाय फीट म्हणून 10 स्टेशन्सची मोठी पार्लर्स आहेत. खरंय. आणि ही जी पार्लर्स आहेत ही चांगल्या प्रकारे का चालतात, कारण त्याचा फीटचा अभ्यास केलेला असतो. पायाचा जर का तुम्ही चांगली काळजी घेतली तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर तुम्ही फ्रेश राहता, हे असं प्रूव्ह झालेलं आहे. खरंय. त्यामुळे फूट हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. बरोबर आहे. एक रिलॅक्सेशन पूर्ण बॉडीला तुमच्या आपोआप मिळतं. अमेरिकेत वगैरे पोडियाट्रिक्स म्हणून डॉक्टर्स आहेत ज्यांनी फक्त
फक्त पायाचा अभ्यास केलेला असतो आणि जे फक्त पायाचंच काम करतात. तसं आता हे जे ब्युटिशियन्स मधला हा जो पेडिक्युअरिस्ट आणि थायफिट हा जो मसाजचा पार्ट आहे, हा एवढा एक पार्ट हा संपूर्ण म्हणजे मी त्यांना म्हणेन कॉर्पोरेट रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो, हे काही आपण करू शकतो. अगदी बरोबर. सो तुम्हाला चॉईसेस आहेत. हा अगदी बेसिक आहे. अजून आपण बेसिक ब्युटीज बघतोय. बेसिक ब्युटीमध्ये फेशियल्स, ब्लीच अँड पॅक्स, बरोबर, मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर, आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या मुद्द्याकडे मला वळायचं आहे. तर थाय मसाज जो तुम्ही आता मगाशी सांगितलात ना, त्याविषयी देखील आणखी थोडंसं डिटेलमध्ये जर बघून प्रेक्षकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांनी जर कळालं तर जास्त बरं होईल मला असं वाटतं. कारण जो रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे तो महत्वाचा आहे. बरोबर आहे. नॉर्मली जो थाय फूट हे आपण थाय फूट मसाज म्हटला जातो, पण आपण त्याचा ऍक्च्युअली तो गुडघ्याच्या वरपर्यंत सुद्धा केला जातो. बरं, आता आपण इथे तेवढाच दाखवतोय, पण ह्याच्यामधले जे सगळे स्ट्रोक्स आहेत हे प्रत्येक बोन्स अँड मसल्सचा अभ्यास करून केले जातात. आपण आता जे बघतोय त्याला रिफ्लेक्सॉलॉजी असं म्हणतात आणि पायाच्या फीट वरती केले जाणारे तो सगळा मसाज आहे. आणि त्याचं तंत्र असं आहे की मेंदूपासून निघालेले सगळे नर्व्स हे पायापर्यंत जातात. त्यामुळे तुम्ही पायावरती प्रेस करून शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे हा शोधून काढू शकता. हे एक मोठं शास्त्र आहे आणि हे थाय फूट मध्ये केलं जातं. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे हा सगळा मसल्स वरती केलेला हा पार्ट आहे. आणि एका थाय फूटला जवळजवळ तुम्हाला 40 मिनिटं लागतात कम्प्लीट थाय फूट मसाज करायला. हे आपण आता फक्त मसाज बघतोय, पण त्याच्यामध्ये जसे इतर स्पाच्या ट्रीटमेंट आपण मागे बघणार आहोत, त्याच्यामध्ये एक्सफोलिएशन म्हणजे क्लेन्झिंग, त्याच्यानंतर लेप, याही गोष्टी आपण अगदी सविस्तर बघणार आहोत या कार्यक्रमामध्ये असतात. पण म्हणजे थाय फूट हा एक पार्ट असेल तरी त्याच्यामध्ये 2-3 पार्ट इन्क्लूड असतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये रिफ्लेक्सॉलॉजी हा फार महत्वाचा पार्ट आहे. आणि मसाजचे स्ट्रोक्स आता फार कॉम्प्लिकेटेड नावं आहेत, मी काही सांगत नाही त्याच्यात, पण ते सगळे वेगळे वेगळे प्रकार त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात. अच्छा. त्यामुळे हे पॉइंट्स आणि त्याचे स्ट्रोक्स, त्याचं प्रेशर, हे सगळं नीट बघणं, त्याच्यासाठी व्यवस्थित गांभीर्याने अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला मुख्य म्हणजे तुम्हाला क्लायंट सांगतो की माझं बॅक पेन कमी झालं, माझं फूट पेन कमी झालं, माझा दिवसभर छान गेला, याचा अर्थ याचा आरोग्याशी किती संबंध आहे याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यातला फक्त एम फॅक्टर जर बघितला तर थाय फूट नुसत्या हाफ एन आवरची किंमत 1500 ते 2000 रुपये असते. त्यामुळे नुसत्या थाय फूट किंवा फूट मसाज हा म्हणून व्यवसाय सुद्धा तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो. हल्ली त्याला खूप डिमांड आहे. मॅडम, हा थाय फूटचा भाग झाला, आणखी आपण याच्यामध्ये डिटेल बघणार आहोत. परंतु पुन्हा मला थोडंसं सौंदर्याकडे यायचंय की हल्ली आता आपण जे मेनिक्युअर पेडिक्युअर मध्ये बघितलं की नेल्सला एक छान शेप दिला जातो आणि मुलींमधली जी फार हल्ली खूप दिसतात, ते अगदी जागोजागी मुलींना आवड आहे आणि इतक्या मार्केटमध्ये कलर्स दिसतात नेल पेंटचे, आणि त्याचं मग पुन्हा काहीतरी वेगळं पेंटिंग आणि त्याच्यातही कला कौशल्य दाखवण्याकडे ओढा असतो. हे जसं फेसचं मेकअप आहे तसं मेकअप, अगदी त्याला नेल आर्ट म्हणायचं, पण दिस इज जस्ट अ पार्ट ऑफ अ डेकोरेशन. पण ते खूप फार मोठी इंडस्ट्री आहे ती. आपल्याकडे मी म्हणेन की आता एक 5-10 वर्षात आली, पण तुम्ही बघाल तर जगभर ती फार मोठी इंडस्ट्री आहे. आणि याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी पण आता तिथे बघतेस तू, त्याच्यामध्ये युव्ही लाईट्स लागतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स लागतात, वेगळ्या प्रकारचे कलर्स लागतात. आणि हे जे कलर्स केलेले असतात हे जवळजवळ नीट आपण ठेवले, तू लगेच म्हणशील की आम्ही स्वयंपाक करतो मग आम्हाला काय करणार आहे, राहतात ते. म्हणजे ते ऍव्हरेज जर का तू नेलची लांबी ठेवलीस तर रेग्युलरली वेस्टर्न कंट्रीमध्ये सगळं घरात स्वयंपाक करणाऱ्या बायका सुद्धा ते कॅरी करू शकतात. एक आपली किती लांबी ठेवायची ह्याचा विचार करायला लागतो. आता ह्याला सगळ्याला नेल आर्ट म्हणतात. बरोबर. आता तिने फक्त नेल आर्ट करून दाखवलंय, पण ह्याच्यामध्ये 3D 2D वगैरे असं आपण चित्र सगळी बघतो. ऍक्रिलिक नेल, जेल नेल्स, असंख्य प्रकार. म्हणजे जे हाताला जे करतो त्याच्यातलंच पायाला करतो, पण हँड्सला म्हणजे आता फक्त मुलींचा चेहऱ्याचा मेकअप इतपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर आता नखांचा सुद्धा विचार अगदी ड्रेसच्या नुसार कलर कॉम्बिनेशन्स घेऊन त्याच्यावर गमत सांगते की आपण हे आर्ट म्हणून आपण बघतोय, पण त्याच्यामध्ये जे जेल नेल ज्याला म्हणतात किंवा ऍक्रिलिक जे नेल म्हणतात हे सगळे पुरुष करून घेतात.
बरं. कारण ते एका ठराविक लांबीपर्यंतचीच जी नखं असतात हां. आणि अगदी सुंदर नॅचरल दिसतात. बरं. आणि इट्स लॉट ऑफ मेल क्लायंट. ओके, म्हणजे हा एक नवीनच प्रकार आहे की आता पुरुषांमध्ये देखील या दृष्टिकोनातून विचार होतोय. ह्या स्वागतार्ह गोष्ट आहे. म्हणजे ग्रूमिंगचा पार्ट आहे ना. अगदी खरंय. तुमची जर घाणेरडी नखं असतील किंवा घाणेरडे हात असतील तर आज तू कॉर्पोरेटला प्रेझेंटेशन देताना तुझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे बघितलं पाहिलं जाणार जातं. आहे. सो खरंय. आय मीन दिस इज पार्ट ऑफ अ ग्रूमिंग एक्सपेक्टेड बाय कॉर्पोरेट. अगदी बरोबर आहे मॅडम. त्यामुळे याविषयी अधिक आम्ही अशीच माहिती घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी थांबणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीसाठी. रुचिरा दर बुधवारी दुपारी 3 वाजता आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. आई आई या विलक्षण रसायनाची जादू कुणालाही भुरळ पाडणारी आहे. फक्त 2 अक्षरी जीवनदायी शब्दाची मोहिनी मनावर काल होती, आज आहे आणि उद्याही तशीच राहणार आहे. आईबद्दल कितीही बोललं ना तरी कमीच वाटतं. माझ्या मायच्या मिठीतून झरतात पाझर समाधानाचे, बहरतात मळे कर्तृत्वाचे. ही माझी ईश्वरी माय, ईश्वरी माय. माझी माय प्रसारण सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 7:15 आणि शुक्रवार ते रविवार सकाळी 8:45 नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपण स्वास्थ्य आणि सौंदर्य याच्याशी निगडीत करिअरच्या आज भरपूर संधी आहेत त्याविषयी थोडी माहिती घेतोय आणि माहिती देत आहेत माया परांजपे मॅडम. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खूप छान सगळं उलगडून सांगितलं आम्हाला. आपण नेल आर्ट विषयी अतिशय सुंदर डेमोज पण बघितलेले आहेत. त्याचबरोबरीला जोडून मला विचारायचं आहे ते म्हणजे मेकअप विषयी. एक बेसिक मेकअप ज्याला म्हणता येईल त्याची पण नॉलेज प्रत्येकाला असणं आवश्यकच आहे, नाही का? मेकअप इज पेंटिंग. खरं आहे. आणि मेकअप इज प्रेझेंटेशन. हां. त्यामुळे कॉमन मेकअप, साधा मेकअप ज्याला म्हणतो, हा मेकअप तर प्रत्येकाला आलाच पाहिजे. अगदी बरोबर. प्रत्येक मुलीला आलाच पाहिजे. पण आपल्याकडे आयांची असं गोष्ट असते की कॉलेजमध्ये जाणारी मुलगी लिपस्टिक लावायला लागली तरी सुद्धा आत्ता काय. पण असे ती जरूर आहे, शिकायला पाहिजे. म्हणजे कॉलेजमध्ये जाताना मेकअप करा असं म्हणत नाही मी, पण तुम्ही एक दिवस मेकअप करून बाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे तुला जर का पार्लरमध्ये येऊन तुम्ही मेकअप केलात तर तुम्ही बाहेर जाताना बहुतेक तो पुसूनच जाल, कारण त्याची सवय असावी लागते. पण मेकअप ऍज अ करिअर आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला मेकअपची स्काय इज अ लिमिट. खरंय, अगदी खरंय. एवढा तो अभ्यास आहे. बरोबर आहे. कारण बेसिक नसल्याशिवाय तू उडी मारू शकत नाहीस. त्यामुळे तुझा पहिल्यांदा बेसिक मेकअप शिकायला लागतो. त्याच्यानंतर त्या बेसिक मेकअपचा अभ्यास आता आपण मगाशी पाहिलं क्लासरूम मध्ये. बेसिक मेकअप मध्ये आपल्याला संपूर्ण मेकअपचा अभ्यास, फॅशन मेकअप, फिल्म अँड टेलिव्हिजन मेकअप, फिल्म मेकअप, बरोबर, फोटोग्राफिक मेकअप, हे असे जे भाट आहेत हे पहिले तू बेसिक मेकअप जेव्हा चांगला करू शकतेस मगच आपण पुढच्या गोष्टींचा विचार करू शकतो. खरं आहे, अगदी. कारण तुला जर का बेसिकच मेकअप नीट कळला नाही, आता आपण हा साधा मेकअप चाललाय, पण ह्या मेकअपचा अभ्यास हा त्याचं टेक्स्चर, त्याचे स्किन, त्याचा कलर याच्यावरती पहिल्यांदा होणार आहे. खरंय. मग त्याच्यानंतर पुढे जाऊन मेकअपचे स्कूल्स, एकूण वर्षभराचा कोर्स असतो तो. म्हणजे तुम्हाला म्हणजे बापरे वर्षभर काय मेकअप मध्ये शिकायचं आहे, पण तरी सुद्धा कमी पडतं. खरंय, अगदी खरंय. इतका तो अभ्यास आहे. आज आपण जर का कुठल्याही टीव्हीवरती एखादी सिरियल असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही स्पेशल इफेक्ट्स वगैरे करायचे असतील तर त्या मेकअप आर्टिस्टचा तो अभ्यास असावा लागतो. आता हे करत असताना आता बघ तुला दिसेल की साधा मेकअप जरी करायचा तरी तिला त्या चेहऱ्याचा अभ्यास करावाच लागतो. आणि तो जर नाही केला गेला तर तो मेकअप आकर्षक होत नाही. ही झाली गोष्ट साध्या मेकअपची. वी आर टॉकिंग अबाउट द करिअर. बरोबर आहे. आणि टॉकिंग अबाउट करिअर म्हटल्यानंतर तू फिल्म, फॅशन, फोटोग्राफी
आज अशाच- इतके क्षेत्र उघडे झालेत मॅडम या क्षेत्रामध्ये, म्हणजे पूर्वी आपण हा विचारच करू शकत नव्हतो, अगदी कल्पनेच्या पलीकडे जाऊन या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी पण ह्याला उपलब्ध आहेत. तुम्हाला कम्प्लीट आर्टिस्टिकच असायला पाहिजे. एक्झॅक्टली, खरंय. म्हणजे अभ्यास तू केलायस हम्म. पण तुझ्या अंगात आर्ट नाही, हम्म. तू गुड मेकअप आर्टिस्ट नाही होऊ शकत. हम्म. त्यामुळे मेकअप आर्टिस्ट म्हणून ज्या मुलींना करायचं आहे किंवा मुलांना करायचं आहे हम्म. त्या लोकांनी पहिल्यांदा स्वतःचं परीक्षण करणं आवश्यक आहे हम्म. की मला नक्की एक मी कलर ब्लाइंड नाही ना, हा, हे पहिलं पाहायला पाहिजे. खरंय. कारण कलर ब्लाइंड असेल तर मेकअप मध्ये जाऊ शकत नाही. बरोबर. दुसरं म्हणजे मला पेंटिंग आवडतं ना, हम्म. कारण शेवटी हे पेंटिंगच आहे. हम्म, हम्म. आणि संपूर्ण माझा अभ्यास आहे ना सगळ्या शरीराचा, बरोबर आहे. रंगामध्ये रंग मला नक्की कळतो ना, खरंय. बेज मध्ये डार्कर, लाइटर, हम्म. पिंक मध्ये ऑरेंज, कोरल, ही सगळ्या गोष्टी आणि फार तो एक महत्त्वाच्या आहेत. मुळातला जो सेन्स असतो या. तो पण असणं Yes. आवश्यक आहे मॅडम. म्हणजे मेकअप हा फार अवघड विषय आहे. खरंय. एक वेळ तू लवकर मसाजिस्ट लवकर होऊ शकशील, हम्म. पण तू मेकअप आर्टिस्ट फार अवघड आहे. आणि रोजचं शिक्षण आहे आणि Same. प्रत्येक चेहरा हा वेगळा आहे, त्यामुळे त्या चेहऱ्याला काय मागणी अभ्यास. आहे त्याची, त्याचा परत अभ्यास. अभ्यास. खरंच आहे, रोजचा अभ्यास आहे. अभ्यास आणि प्रॅक्टिस दोन्ही. नुसता अभ्यास करून नाही चालणार. खरंय, अगदी खरंय. त्यामुळे मेकअप हा खूप अगदी थेरॉटिकल आणि आणि रोजचा अभ्यास आणि करणारा खूप विषय आहे. पेइंग विषय आहे. हम्म. अगदी खरंय. तुम्ही जेव्हा प्रायव्हेट मध्ये काम करता हा. 50-50, 60-60 हजार रुपये घेता बरोबर आहे. एकेका सेशनला. अगदी खरंय. म्हणजे शेवटी करिअरचा अल्टिमेट एम हम्म. हा पैशामध्येच अगदी, मोडणार अगदी. मुलं तर म्हणजे डेफिनेटली. हम्म. त्यामुळे तुम्हाला त्या व्यवसायामध्ये किती पैसे मिळतात, हा. मग किती तास मिळतात हे विचार नाही करायचा. खरंय, खरंय. कारण त्याच्यासाठी तुम्हाला कडी मेहनती मेहनत- करावीच हो, लागणार आहे. कडी कुठल्याही मेहनत क्षेत्रामध्ये करावी. मेहनतीला हो, पर्याय कडी मेहनत नाहीच आहे करावी. शेवटी. बरोबर आहे. पण हल्ली वेगवेगळे सिनेमा किंवा पिक्चर्स, चॅनल्स या सगळ्या माध्यमातून इतक्या या Even क्षेत्रामध्ये fashion हे फील्ड केवढं मोठं झालं खूप मोठं झालंय. खरं आणि आहे. आंतरराष्ट्रीय फील्ड झालंय ते. त्यामुळे तुम्हाला आंतरराष्ट्रीय मेकअपला कॉम्पीट करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे ते तेवढं तुमच्याजवळ टॅलेंट असलं पाहिजे, अगदी खरं आहे. त्यामुळे तेवढी खरं प्रोडक्टची नॉलेज असलं पाहिजे, बरोबर आहे. आणि अगदी खरं तेवढी आहे. आर्ट असली पाहिजे. खरंय. मला पुन्हा एकदा वळायचं आहे. आता आपण फेशियल बघितलं मगाशी किंवा मसाज बघितला एकंदरीत, पण तिथे एक मुद्दा मला विचारायचा जो राहून गेला मॅडम, की हा एक नॉर्मल आपण फेशियल, नॉर्मल आपण मसाज बघितला जो Right. कुठल्याही स्किनसाठी चालणारा, पण पर्टिक्युलरली ज्या लोकांच्या स्किनला प्रॉब्लेम आहे, डॅमेज आहे ऑलरेडी, ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, अशा लोकांना थोडासा जरा ते 2 पावलं मागे सरकतात या बरोबर. विषयाच्या बरोबर. संदर्भात. तर तुम्ही यावेळेस काय मार्गदर्शन करा? आपण ज्या वेळेला आता मगाशी पाहिला तो सगळा बेसिक कोर्स पाहिला, बरोबर. आपण बेसिक ब्युटी म्हणू, की ज्याच्यामध्ये डे टू डे गोष्टी केल्या जातात. पार्लरमध्ये करा, घरी करा. बरोबर. आयब्रोज वगैरे आपण नाही दाखवल्या, पण आयब्रो प्लकिंग, ब्लिचिंग, वॅक्सिंग, थ्रेडिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल, हे आता इतकं common झालेलं आहे की सगळ्या बायकांना माहिती आहे म्हणजे ते नॉर्मल बेसिक झालं. एक्झॅक्टली. पण आता आपण जे बघतोय तो विषय नंबर 2, की ज्याला एस्थेटिक ट्रीटमेंट म्हणतात. बरं. आणि जनरल एस्थेटिक्सला ब्युटी थेरपी पण म्हणतात. थेरपी इज अ सायन्स ऑफ क्युअर. ओके. म्हणजे तुम्ही क्युअर करणाऱ्या ब्युटी ट्रीटमेंट जेव्हा करता, हा. तर त्यावेळेला त्या नुसत्या हाताने केल्या जात नाहीत. बरं. त्यासाठी तुम्हाला फेस मशीन्सची नॉलेज असणं आवश्यक ओके. आहे. हा. आणि हा एक गंभीर भाग आहे. बरोबर आहे. कारण आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा, आता हे जे बघतोय आपण हा हायड्रेशनचा भाग बघतोय. आपण याचाही थोडासा आपण ब्युटीच्या सेगमेंटमध्ये उल्लेख केला होता, हो. की स्किन ज्या वेळेला काळी पडते हा. सडनली लहान वयामध्ये सुद्धा, किंवा फार शुष्क दिसायला लागते, किंवा एजेस दिसायला लागतात, तर हा हायड्रेशनचा पार्ट आहे. बरोबर. आता हे हायड्रेशनचा पार्ट असताना तुम्हाला ते मशीन्स शिकायला पाहिजे, इलेक्ट्रिकल करंट शिकायला पाहिजे, स्किनला काय लागतं ते शिकायला पाहिजे, आणि प्रसाधनांचा अभ्यास करायला पाहिजे. बरोबर आहे. त्याचा वापर कसा करायचा, आणि हँडलिंग द प्रोजेक्ट, प्रसाधन कसं, हे डायरेक्ट इलेक्ट्रिकल करंट तुम्ही स्किन वरती देता. एक्झॅक्टली. 100% रिझल्ट आहे त्याचा. पण ऑपरेटर तेवढी तज्ञ असायला पाहिजे की तिचा त्या स्किनचाही अभ्यास, मशीनचा अभ्यास आणि त्या प्रॉडक्टचा अभ्यास असायला पाहिजे. आपण याला गॅल्व्हॅनिक ट्रीटमेंट म्हणतो. बरं. याला गॅल्व्हॅनिक फेशियल पण म्हटलं जातं, पण ऍक्च्युअली बेसिकली हे हायड्रेशनची ट्रीटमेंट आहे. अच्छा. त्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत, ही आपण ऍक्ने बघणार आहोत. ऍक्ने हा अतिशय मोठी समस्या आहे. बरं. आणि ज्या वेळेला मोठे मोठे पिंपल्स येतात, हा. मुलींपेक्षा आजकाल मुलांची जास्त problem
बऱ्याच वेळेला म्हटलं जातं स्ट्रेस, टेन्शन वगैरे, पण हार्मोन्स हा मुख्य भाग आहे. बरं, पोल्युशन हा पण एक भाग असतो का मॅडम त्याच्यासाठी? पोल्युशन, हो, पोल्युशनने ते वाढेल, पण पोल्युशनमुळे पिंपल्स नाही येणार. ओके. मेनली तुम्हाला जे पिंपल्स येतात ते स्ट्रेस, टेन्शनमुळे ओके, येतात. हां. पण तुम्हाला एक्सटर्नल उपायांनी ते बरेच काढले जातात. पण आपण हे आता जे बघतोय ह्याला हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट असं म्हणतात. बरं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी शिफ्ट करायला हवंय. त्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट आपण पिंपलला दाखवतोय. ही आपण हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट दाखवतोय. अच्छा. आणि आता परत ह्याच्यावरती सुद्धा आपण इन्फेक्शन असणाऱ्या स्किनवरती आपण काम करतोय. सो त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण डिसऑर्डर्स ऑफ स्किन हे पहिलं शिकायला हवंय. बरोबर आहे. हाय फ्रिक्वेन्सी मशीन्सचा उपयोग शिकायला हवाय. आणि स्किनवरती काय निश्चित काय आहे, नक्की पिंपल्स आहेत का, ॲक्नेज आहेत का, हे पण दिसायला हवंय. हे बघायला पाहिजे. बरोबर. अशा या सगळ्या डिफरंट मशीन जे आहेत हे सगळे आपण डिसऑर्डर्स ऑफ स्किन म्हणजे ब्युटी थेरपी ह्या गटामध्ये येतात. खरंय. आता हे आपण बघतोय त्याला डिटॉक्स ट्रीटमेंट असं म्हणतात. स्किनवरती बारीक पुरळ येतो ना बऱ्याच वेळेला, पिंपल नसतात पण पुरळासारखा भाग असतो. बरोबर. तर त्याच्यासाठीच हे ट्रीटमेंट आहे आणि याला व्हॅक्यूम ट्रीटमेंट असं म्हणतात. संपूर्ण बॉडीवर होते ही. आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशनला आपण याला व्हॅक्यूम हे म्हणते. म्हणजे प्रत्येक डिसऑर्डर जी आहे ही डिसऑर्डर तुम्हाला मशीन ट्रीटमेंटनी नक्की 100% क्युअर करता येते. अरे वा. म्हणजे खरं तर मशीन विषयी असणारे गैरसमज क्लायंटनी डोक्यातनं काढून टाकलेच पाहिजेत असंही आपण कारण नसताना घाबरतात. तज्ञ ब्युटिशियन जी आहे ही तज्ञ ब्युटिशियन संपूर्ण शरीराचा अभ्यास करते. बरोबर आहे. तिला एक्झॅक्टली माहिती असतं. आता आपण ही जी ट्रीटमेंट बघतोय ही बायोलिफ्ट ट्रीटमेंट, आपण हा थोडासा उल्लेख आपण आपल्या प्रोग्रामला केला होता, त्वचेच्या वेळेस आपण केला हे होता. साधारणपणे 45 to 50च्या पुढे असणाऱ्या स्त्रियांची करणारी ही ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये आपण 2-3 प्रकारचे करंट वापरतो. हातामध्ये जे वापरतो त्याला मायक्रो करंट असं म्हणतात. बरं. आणि फेसवर वापरतो हे टोनिंग. इट्स काइंड ऑफ अ जिम फॉर फेस आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला जे टोनिंग अँड टायटनिंग लागतं चेहऱ्यावरती तर ते ह्या ट्रीटमेंट मध्ये केलं जातं. बरोबर. अशा प्रकारच्या अनेक ट्रीटमेंट्स आहेत. बरोबर. आजकाल तुम्हाला माहितीये की बॉडी पॉलिशिंग, मी तेच म्हणणार, आपण चेहऱ्याविषयी बोलतोय मॅडम, पण हल्ली फक्त चेहऱ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. बॉडी पॉलिशिंग आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट बॉडीला होतात. आपण ते आता दाखवू शकत नाहीये, पण ज्या फेसला ट्रीटमेंट होतात त्या संपूर्ण शरीराला होतात. बरं. आणि बॉडी पॉलिशिंग आता हे बघे टोनिंग अँड टायटनिंगचे हे आता क्लायंट तुला दिसतील जवळजवळ 70च्या जवळपास असणार. मला म्हणजे आपल्याकडच्या बायकांचे सुद्धा एन्थुझियाझम वेस्टर्न सारखा झालाय याच्याबद्दल. वी आर हॅपी अबाउट इट की 65 नंतर जाऊ दे ना, माझ्याकडे कोण बघताय असं नाही होत. आय मीन दे आर व्हेरी एन्थ्यू आणि त्यांना एक जगण्याची उमेद आहे. आणि आता खरा वेळ आहे हे सगळं करून घेण्यासाठी. चांगला सुद्धा मला चांगलं दिसायचंय. आता ही जी आपण ट्रीटमेंट बघतोय याला डर्माब्रेशन म्हणतात. ओके. आणि डर्माब्रेशन इज अ बॉडी पॉलिशिंग ट्रीटमेंट. आणि बॉडी पॉलिशिंग म्हणजे फेस अँड बॉडीला दोन्हीला वापरलं जातं. आणि हे याला पावडर पॉलिशिंग आहे. दुसरं एक डायमंड पॉलिशिंग आहे. स्किनवरचे कुठलेही ब्लेमिशेस, स्पॉट्स आहेत, मार्क्स आहेत, खड्डे आहेत, सगळेचे सगळे हे काढले जातात. आणि हे 10 सिटिंगचा पॅकेज आहे. बरं. साधारणपणे ब्राईड ग्रूम्स आणि ब्राईड्सना लग्नाच्या अगोदर ही बॉडी पॉलिशिंग ट्रीटमेंट केली जाते. बरं. आणि एक तो चमकता है ऐसा जो फेस शाईन चाहिए. लग्नाच्या वेळेस जो लुक हवा असतो त्या पद्धतीचा लुक त्यामुळे मिळतो. म्हणजे ते ओनली फॉर अ ब्राइडल झालं. पण हा जो आपला ट्रीटमेंट आहे ही मेनली डिसऑर्डर्स म्हणजे सगळे पिट्स, मार्क्स, स्पॉट्स असे जे स्किनवर असतात तर ते काढून टाकण्याची ही ट्रीटमेंट आहे. बरं बरं. आणि नॉन अब्युझिव्ह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही आपण आता तुम्ही बघाल कुठल्याही ब्युटी ट्रीटमेंटमध्ये आपण कुठेही प्रिक करत नाही किंवा ब्लड पॉइंटला जात नाही. दॅट्स द मेजर थिंग. बरोबर आहे. पण नेक्स्ट टू दॅट आपण नाही दाखवणार आहोत, पण त्याला मेडी एस्थेटिक्स असं म्हणतात. बरं. इट इज मेडिकल एस्थेटिक
पार्ट जो असतो हा हा त्याच्यामध्ये सगळे पील्स वगैरे जे आहेत हा. हे ऍसिड्सचे एचे हा. वगैरे पील्स केले जातात. बरं बरं त्याच्यानंतर म्हणजे अप टू लेझर हा पर्यंतचा जो पार्ट आहे हा हा. आजकाल ब्युटिशियन्स करतात कारण- बरोबर आहे. पण त्याला म्हटलं जातं मेडी एस्थेटिक्स. ओके मॅडम ह्याच्याच बरोबर थोडंसं मला केसांच्या संदर्भातही तुम्हाला बोलतं करायचंय. अतिशय फार मोठा सेगमेंट आहे हा. या करिअरचा. हा जसं आपण मेकअप आर्टिस्टचं म्हटलं हा तसंच केसाच्या बाबतीमध्ये तुमची आर्ट ही फार महत्वाची आहे. बरोबर आहे. म्हणजे सायन्स हा पार्ट झालाच पण शेवटी आर्ट अँड क्राफ्ट ऑफ हेअर ड्रेसिंग आहे. खरंय. आणि तुला आश्चर्य वाटेल जगभरती हेअर ड्रेसिंग मध्ये मुलं जास्त हेअर ड्रेसर्स आहेत. हो हो खरंच आपल्याकडे हल्ली बघायला हो. मिळतं. खूप मुलं मोठ्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात हेअर ड्रेसिंग आहे आणि आजकाल बहुतेक इन्स्टिट्यूट सुद्धा या जेंट्स अँड लेडीज किंवा मेल हेअर ड्रेसर्स म्हणजे पुरुषांचे करतात आणि बायकांचे पण करतात. आता हे बघा हे सगळे जे आहेत ह्या हेअर ड्रेसिंग मधल्या केमिकल ट्रीटमेंट्स आहेत. बरोबर. कुरळे करणं हे आता चाललंय याला पमिंग म्हणतात. त्याच्यानं म्हणजे पमिंग म्हणजे केस केमिकली कुरळे करणं एकदा तुम्हाला. त्याच्यानंतर हे आहे हे डाय कलरिंग हेअर स्टायलिंग ऍडव्हान्स हेअर स्टायलिंग हा सगळा हेअर ड्रेसिंगचा पार्ट आहे. जेव्हा तुमची कमीत कमी 3 ते 4 महिने तुमचे बेसिक झाले हे ज्याला रोलर सेटिंग नॉर्मल कटिंग नॉर्मल ब्लो ड्राईंग हा बेसिक पार्ट झाला. बरोबर. ते झाल्यानंतर तुम्ही इकडे जाता ते म्हणजे तुम्हाला पमिंग स्ट्रेटनिंग हायलाइटिंग कलरिंग हे सगळे केमिकल्सच्या गोष्टी तुम्ही करू शकता. बरोबर आज आहे. तुम्हाला दिसेल की फॉरेन कंपन्यांनी आपल्या डोक्यावरती एवढा कलर हॅमर खरंय, केलाय अगदी की कोणाचे केस नॉर्मल ज्याला व्हर्जिन दिसतच नाहीत बहुतेक ते सगळे हायलाइटेड असतात. नाही तर एका काळी पिवळे स्ट्रँड केसामध्ये घालायचे तर आम्हाला फक्त ते डमीवर किंवा मॅनिकिनवरच करून दाखवायला हो लागायचे. ना. आजकाल मुलींची लाईन लागलेली खरंय, असते खरंय. कारण त्यांना ते हे स्ट्रेटनिंग आहे कुरळे केस सरळ करणं. आपण आता ही जी ट्रीटमेंट बघतोय ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे. हा. त्याला ॲलोपेसिया ट्रीटमेंट असं म्हणतात. बरं. आणि या ॲलोपेसिया ट्रीटमेंटमध्ये संपूर्ण आपले जे रिसिडिंग हेअर लाईन असते ना बायकांची जरा मोठं झाल्यानंतर संपूर्ण केस पुढे विरळ होतात. हो हो तर त्याच्यासाठी केली गेलेली ट्रीटमेंट आहे. हा प्रोग्राम आहे लाईक अ फेशियल सारखा. पहिल्यांदा हाय फ्रिक्वेन्सी आहे एका स्पेशल म्हणजे ऑइल नाही म्हणत एका स्पेशल केमिकल्सचा किंवा स्पेशल लोशन्सचा मसाज असतो. त्याच्यानंतर स्टीम असतं आणि ही प्रोसेस आहे. बरोबर. आपण आता हेड मसाज हा पार्ट जेव्हा नॉर्मली करतो तो बेसिकला जातो. बरं. पण जेव्हा ॲलोपेसिया ट्रीटमेंट करतो त्यावेळेला मगाशी पाहिलं ते आपण हाय फ्रिक्वेन्सीची ती ट्रीटमेंट आहे. बरं. तर दोन्ही म्हणजे आता हे आपण जे बघतोय ही कंडिशनिंग ट्रीटमेंट आहे. या वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट आपण सेगमेंटमध्ये बघतोय पण हे कन्स्ट्रक्टिव्ह एक एक ट्रीटमेंट आहे ती बरोबर. वेगळी वेगळी. खरंय, आपण अगदी त्याच्यातले खरंय. छोटे छोटे भाग बघतोय कारण आपण सगळे पूर्ण ट्रीटमेंट दाखवू शकत शक्यच नाहीये तेवढं तर दाखवणं एका त्यामुळे कार्यक्रमात. डॅन्ड्रफची ट्रीटमेंट आहे. हो, खरंय. त्याच्यानंतर ॲलोपेसिया गळण्याची ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर फ्रिझी हेअर. बरोबर. हे आपण खरं तर मागच्या आपल्या हो. हेअर केअरच्या कार्यक्रमामध्ये आपण बऱ्यापैकी उलगडून सगळं सांगितलेलंच आपण आहे सांगणार मॅडम. आहोत. खरंय. हां, पण आता मला असं विचारायचं आहे, इथून पुढे थोडासा पुढच्या मुद्द्याकडे येते बरोबर. जो महत्वाचा आहे आणि हल्ली आम्ही खूप त्याच्याविषयी ऐकतो. बरोबर. तो म्हणजे स्पा हा विषय. बरोबर. तर त्या संदर्भामध्ये डिटेल आम्हाला जाणून घ्यायचं मला असं वाटतं त्याच्यामध्ये आपण जर का व्हिज्युअल्स पाहिली ना हां. तर सांगायला जास्त सोपं पडेल कारण बरं. काय आहे स्पा इज रिलेटेड टू वॉटर. बरोबर आहे. आणि जिथे पाणी नाही तिथे तुम्ही स्पा म्हणू शकत नाही. त्यामुळे मी आता तुला म्हटलं तसं हे मगाशी आपण पाहिलं हे थाय फूट वगैरेचे आहेत. त्याच्यानंतर हा हेअर ट्रीटमेंटचा पार्ट आहे. ह्या सगळ्या ट्रीटमेंटला एस्थेटिक ट्रीटमेंट्स किंवा ईस्टर्न थेरपीज असं म्हटलं जातं. बरं. आणि ह्या प्रत्येक थेरपीला एक वेगळं नाव दिलेलं आहे. आपण त्याला आयुर्वेदिक अभ्यंग म्हणतो. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक एक्सफोलिएशन. सगळ्यात पहिल्यांदा तू गेलीस की तुम्हाला संपूर्ण बॉडी एक्सफोलिएट केली जाते. त्याच्यानंतर तुमचा मसाज केला जातो. त्याच्यानंतर तो रॅप केला जातो आणि ह्याला एक सिग्नेचर ट्रीटमेंट किंवा बेसिक स्पा ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. कुठल्याही स्पा मध्ये तुम्हाला हे प्रोव्हाइड झालंच पाहिजे. आणि हे जे रॅप्स असतात हे केमिकल सिंथेटिक पासून ते संपूर्ण आयुर्वेद पर्यंत. बरं. आता हे फार महत्वाची गोष्ट आहे. याला वेट रूम ट्रेनिंग म्हणतात. बरं. आता मी तुम्हाला फक्त इथे 2च बेडरूम दाखवतेय. याला होज म्हणतात आणि मगाशी बघितलं त्याला विशी शॉवर म्हणतात.
पाण्याद्वारे केला गेलेला हा मसाज आहे आणि याच्यामध्ये स्वास्थ्यामध्ये पाण्याला फार महत्व आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये पाण्याच्या येतात. स्पा म्हणजेच पाणी. अच्छा. म्हणजे पाण्यावाटे केलेले जे उपचार आहेत ह्याला हा सगळा डीप टिश्यू मसाज आहे. लोमी लोमी म्हणतात. हे रिफ्लेक्सॉलॉजी मगाशी आपण पाहिलं तो हा रिफ्लेक्सॉलॉजीचा प्रकार आहे. याला इंडियन कॉर्पोरेट आपण एअरपोर्ट वरती बघतो ना संपूर्ण हे स्ट्रेस रिलिव्हिंग सगळे ट्रीटमेंट्स आहेत. हे हॉटस्टोन, त्याच्यानंतर बॅलेनीज, ह्या अशा जवळजवळ 25 एक ट्रीटमेंट्स आहेत की ज्या सगळ्या स्ट्रेस साठी केले गेलेले आहेत. याच्यामध्ये तुला ब्युटिफिकेशन हा पार्ट थोडा कमी आहे. म्हणजे ऑटोमॅटिक ब्युटी येतच. बरोबर. स्वास्थ्य म्हटलं की सौंदर्य. आयुर्वेदामध्ये सगळ्यांना हे शिरोधारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पंचकर्मात त्या केल्या जातात. पण त्याच्यामधल्या फक्त स्वास्थ्याच्या गोष्टी ज्या आहेत या ब्युटीमध्ये स्पामध्ये केल्या जातात. अच्छा. आणि स्वास्थ्य हा प्रकार आजच्या जे स्ट्रेस्ड असणारं जे जग आहे खरंय याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणूनच आज हल्ली लोकांचा हे सगळं करण्याकडे जो कल वाढलेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याकडे अगदी जागोजागी आपल्याला स्पा सगळे जे आपण बघतो ना हे आयुर्वेदातले कितीतरी प्रकार हे आपण प्रॉपरली केले तेवढेच तर ते अतिशय अतिशय लाभदायी ठरतात. बरोबर आहे. लाभदायी ठरतात म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही टोटली रिलॅक्स होता. त्यामुळे ते हा स्पा हा मी सांगितलं ना $1 बिलियन इंडस्ट्री आहे ती. आणि ती पुढे भविष्यातही वाढणार आहे. आणि वॉटर म्हणजे वॉटर ट्रीटमेंट हा त्याच्यातला एक 80% भाग असला पाहिजे. अगदी बरोबर. आणि 20% भाग हा सगळा ह्या मसाजेसचा असला पाहिजे. तर आता लोकांनी विचार करावा की 10 बाय 10च्या रूमला जेव्हा स्पा म्हणतात तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं किती स्पाचं नॉलेज आहे. खरंय खरंय. म्हणजे आता आपण जी काही माहिती दिलीत ना मॅडम त्याच्यावरनं ह्या सौंदर्य शास्त्रामध्ये हा 1 महिन्याचा 1.5 महिन्याचा 15 दिवसाचा कोर्स करून येणाऱ्या ह्या गोष्टी नाहीयेत. याच्यासाठी अथक परिश्रम, खूप डीप नॉलेज, ह्याचं शास्त्र सगळं अगदी मुळासहित माहिती असणं आणि योग्य तज्ञ व्यक्तीकडनं शिकणं हा देखील एक महत्वाचा भाग आहे ना मॅडम. कारण शेवटी आम्ही कुठे कोर्स करतोय, कुठे जाऊन आपल्याला जगामध्ये नाव कमवायचं आहे. हा, मग त्या आंतरराष्ट्रीय गोष्टीकडे जरा येते. कारण आम्ही कोर्स केलाय, आम्ही शिकलोय मॅडम, तेवढं पुरेसं नाही आजच्या तरुण पिढीला. जेव्हा व्यवसाय म्हणून आम्ही गांभीर्याने बघतो ना तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर याला किती मान्यता आहे, आम्हाला फॉरेन मध्ये काही स्कोप आहे का यातला व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं, हे जाणून घेण्याची उत्सुकता असणार आहे. तर त्याबद्दल काय सांगता येईल? मला असं म्हणायचं आहे म्हणजे आय एम प्राऊडली सेईंग की पाश्चात्य ऑपरेटर पेक्षा इंडियन्स किंवा आपले जे ईस्टर्न ऑपरेटर्स आहेत हे जास्त डिमांडमध्ये आहेत. बरं. कारण आपली एक जी सेवाभावी वृत्ती आहे किंवा अतिथी देवो भव हे ज्यांच्यामध्ये चांगलं मुरलंय असे लोक क्लायंटला अतिशय प्रेमाने आणि चांगलं मन लावून काम करतात असा सगळ्या स्पा ओनर्सचा अनुभव आहे. त्यामुळे 5 स्टार मध्ये वगैरे सुद्धा तू जर बघशील तर नेपाळ पासून इंडियातल्या सगळ्या लोकांची गणना फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्यांचा एक ती आर्ट ऑफ मसाज हा फार आपल्या अंगभूत आहे असं म्हटलं जातं. आणि इन्स्टिट्यूट्स लाईक जे आम्ही तर 83 पासून 83 सालापासून आंतरराष्ट्रीय परीक्षा देतोय. त्यामुळे ब्रिटिशच्या परीक्षा ज्याला बॅपटॅक म्हणतात त्याला सिपटॅक असं म्हणतात ह्या परीक्षा की ज्या जगभर मान्य आहेत. त्याच्यानंतर दुसरी स्वित्झर्लंडने दिलेली परीक्षा त्याला सिडेस्को एक्झाम म्हणतात. ही 1 वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये ह्या आपण जगात कुठेही अमेरिकेत जरी तू गेलीस तरी तुला सिडेस्कोच्या सर्टिफिकेटावरती तुला लायसन्स मिळतं. बरं. म्हणजे अमेरिका टू जपान ह्या ठिकाणी मान्य असणाऱ्या परीक्षा आज आपण हिंदुस्थानातल्या इन्स्टिट्यूट्स देता आहेत आणि त्या संपूर्ण सगळीकडे चांगले जॉब घेत आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जरी क्रूज लायनर ज्याला म्हणतात ना या क्रूज लायनर वरती सुद्धा आपली मुलं जातात. बरोबर आहे. मग मॅडम याला गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहेत का आणि त्याचं रिकॉग्नायझेशन आहे का? एकच आम्ही गव्हर्नमेंटचे कोर्सेस करतो. मोठा कोर्स आम्ही करतो पण स्मॉल कोर्सेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पण आहेत आणि व्होकेशनल बोर्डचे कोर्सेस आहेत हे. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या लेव्हलचे कोर्सेस आहेत. 35 एक कोर्सेस जवळजवळ आहेत ब्युटी मधले महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे. आम्ही मोठा 1 वर्षाचा कोर्स करतो ऍडव्हान्सचा पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे खूप कोर्सेस आहेत. म्हणजे मान्यता प्राप्त असे सर्टिफिकेट देणारे कोर्सेस
गव्हर्नमेंटने केलेले आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आज कुठल्या तरी इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकण्यापेक्षा तुम्हाला मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमध्ये मधनं तुम्ही जर शिक्षण गेलात, घेतलं केव्हाही तर चांगलं. त्याचा डेफिनेटली फायदा आहे. अगदी बरोबर त्यामुळे आहे. विद्यार्थ्यांनी हे विचार करावा की आपण परीक्षा देतोय किंवा शिकतोय किंवा पैसे देतोय हे आपण नक्की कुणाला देतोय. कारण काय फारशी ते स्वस्त कोर्स नसतो. नाही, आणि झालं काय मॅडम की हल्ली इतके कोर्सेस आहेत हो. आणि इतक्या ठिकाणी चालतात की बरोबर. विद्यार्थ्यांमध्ये जर नीट जागृती नसेल आणि याविषयीची माहिती हो. नसेल तर फसगत होते, वेळही जातो खूपच, आणि नंतर खूपच. शिकल्यानंतर हातात काहीच नाही. बरोबर. असाही एक भाग त्यांच्या पुढे येतो. त्यामुळे तर एक तरुणांना त्यांना काय आता आपण सांगता आता येईल? बरीच चर्चा केली आहे. हो. तर त्याच्यामधलं काय काय इन्स्टिट्यूट देते हा. किंवा शिकवते बरोबर. हा विचार करूनच ऍडमिशन घ्यावी. हो. म्हणजे अगदी तुम्ही 10वी पास पासूनचे हे कोर्सेस आहेत. बरोबर आहे. आणि आता आपण जे वेगवेगळे आपण क्षेत्र दाखवलेले बरोबर. आहेत विद्यार्थ्यांना, तर त्यातलं कुठलंही एक क्षेत्र घेऊनही आपण त्याच्यात स्पेशलायझेशन हो. करू शकतो. पण म्हणजे ते क्षेत्र घेताना ती जिथे आपण शिकतो आहोत हा. ती क्वालिफाईड आहे का क्षेत्राला, बरोबर आहे. हे आधी बघणं हा, महत्त्वाचं हे आहे. पाहिलं पाहिजे. खरं आहे, अगदी नाही तर मग ते एक वाकरी होईल ना. खरंय, अगदी नाही खरंय. ते कोणीतरी शिकवणं हा. म्हणजे हे तुम्ही मी सांगितलं असं तुम्ही चिटिंग द क्लायंट आहात. बरोबर आहे, अगदी खरंय मॅडम. नॉट एक्सेप्टेड. प्रोफेशनली यू हॅव टू बी ऑनेस्ट. अगदी तुम्ही जे बरोबर. करताय त्याचा तुमचा अभ्यास ऑनेस्टली झाला पाहिजे. तुम्हाला तुम्ही ऑलमोस्ट लाईक अ नर्सिंग लाईन आहात. बरोबर आहे. ऑलमोस्ट पॅरामेडिकल लाईन मध्ये काम करताय. खरंय. कोणा- आणि ह्या क्षेत्राचं एक वैशिष्ट्य काय सांगता येऊ शकतं का मॅडम, असं की फक्त पैसे कमवणं आहे, आज पैसा खूप आहे या क्षेत्रामध्ये नक्कीच, पण जसं तुम्ही सुरुवातीपासून सांगत आहात ना की एक सेवा भाव, बरोबर. त्यामुळे प्रत्येक क्लायंटशी डील करतानाचा तुमचा असणारं कम्युनिकेशन स्किल जो सुरुवातीला आपण मुद्दा घेतला होता फार मॅडम. महत्वाचं आहे हा. की तुम्ही क्लायंटच्या जवळचा रॅपो कसा वाढवता हा. हे तुम्ही तुम्हाला सेल करता खरंय, जवळपास. अगदी खरंय. आणि हे कधी सेल करू शकाल तुम्ही ज्या वेळेला पक्क्या नॉलेजेबल असाल अगदी बरोबर. तेव्हाच तुम्ही क्लायंटला कन्व्हिन्स करू शकाल की तुम्ही हे गोष्ट करा. हा. अदरवाईज तुम्ही वरवर बोलून तुम्ही करूच नाही शकणार. बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यवसायाचा बेस हा तुमचा त्याच्यातल्या त्याच्यात communication. ह्या व्यवसायाचा बेस अभ्यास हे असणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. त्यामुळे व्यवस्थित शास्त्रशुद्ध अभ्यास हा मंडळी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमातनं मॅडमनी आपल्याला तोंडओळख त्याची अगदी चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. त्यामुळे आपण निवडा आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, कुठली शाखा निवडायची आहे. मॅडम, आज आपण आलात आणि आम्हाला खूप छान माहिती आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद.